आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी आज रोम इथं शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. विविध क्षेत्रात भारत आणि इटली यांच्यातले संबंध अधिक बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. व्यापार, तंत्रज्ञान, गुंतवणूक, संरक्षण, स्वच्छ ऊर्जा आणि धोरणात्मक भागीदारी हे मुद्दे या बैठकीच्या केंद्रस्थानी होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली. ग्रामीण भागात रोजगाराची हमी देणाऱ्या नवीन विकसित भारत जी योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासून करण्यात येणार आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानं आज संसदीय समितीसमोर त्याबाबतचं सादरीकरण केलं. देशातल्या 25 राज्यांनी या कार्यक्रमासाठीची तरतूद आधीच केली असल्याची माहिती त्यात दिली. राज्यात डिजिटल जनजागृती आणि सुरक्षित मोबिलिटीसाठी रॅपिडो आणि महाराष्ट्र माहिती आणि तंत्रज्ञान महामंडळ लिमिटेड महाआयटी यांच्यामध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला. या कराराद्वारे राज्यातील नागरिकांपर्यंत शासनाच्या डिजिटल सेवांची माहिती पोहोचवणं आणि शेवटच्या टप्प्यांपर्यंत जनजागृती वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार नव्यानं 50 कार्यालयं निर्माण करण्यात आली असून 10,683 पदांच्या आकृतीबंधाला मूर्तरूप देण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स संघात कोलकाता इथं ईडन गार्डन्स मैदानावर सामना सुरू आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा मुंबई इंडियन्स संघाच्या 4 गडी बाद 57 धावा झाल्या होत्या. हवामान. विदर्भात पुढचे 2 दिवस वर्धा, अमरावती आणि अकोल्यात उष्णतेचा रेड अलर्ट, तर नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. 5:30 वाजताच्या निरीक्षणानुसार वर्धा इथं 47.7 अंश, तर त्याखालोखाल नागपूर आणि ब्रह्मपुरी इथं 46.6 अंश कमाल तापमान आज नोंदवण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील बातमीपत्र आपण उद्या सकाळी 10:58 ऐकू शकाल. नमस्कार.